महाराष्ट्रात देणार, सुरू करणार, आपण करायलाच लागणार. तुम्ही विचारणार हे काय, हे ना 4,000 कशासाठी? अहो एका बाजूला जे 40 चोर, 40 गद्दार 50 खोके खातायत, अदानी मुंबई खायला निघालेत, गिळायला निघालेत, ज्याच्यातून 1,00,000 कोटी त्यांना मिळणार आहेत. तर माझ्या तरुण मुला मुलींसाठी 4,000 रुपये काही जास्ती झाले का? पण ही पंचसूत्री मधली आपली दुसरी मोठी गोष्ट आहे. जसं शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज आपण माफ करणार, कर्ज मुक्त करणार आहोत, तसं तरुणांना, बेरोजगार तरुण तरुणींना आपण प्रत्येक महिन्याला 4,000 रुपये बेरोजगारीचा भत्त्यामधली घोषणा म्हणजे महिलांसाठी आहे. महिला या समाजातल्या आधार आहेत, कणा आहेत. जसं महिला घर चालवतात तसं महिला समाज देखील चालवत असतात. आणि ह्याच महिलांना आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेलं आहे. फसवी योजना एक आणलेली आहे. कितीची आणली हो फसवी योजना? लाडकी बहीणची 1500. बरोबर आहे. आता तुम्हाला दाखवतो भाजप कसा मोठा जादूगार आहे. विचार करा, तुम्ही 2014 मध्ये आहात, 10 वर्षापूर्वीच्या, आणि 150 रुपयाचा चेक देखील काढून महिलांना देतील. आहेत ना शेतकरी बांधवांना इथे मिळाले असतील 60 रुपयाचा चेक, कधी नुकसान भरपाईमधून, कधी 50 रुपयाचा चेक मिळाला. परवाकडेच तुम्ही पाहिलं असेल, योगी आदित्यनाथजी जे मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे, त्यांनी 300 रुपयाच्या चेकचा वाटप केलेला आहे भर सभेत. पण आपल्याला ह्या फसव्या गोष्टींमध्ये फसून चालणार नाही. महिला ह्यांना आपल्याला आधार द्यायलाच लागेल, महिलांचा सन्मान व्हायलाच लागेल, करायलाच लागेल. तो पुन्हा एकदा महाराष्ट्रात ही आपली प्रथा परंपरा आहे, जी पुन्हा एकदा महिला सन्मानाची, महिलेला 3,000 रुपये देणार आहोत. तसं ह्या महाराष्ट्रामध्ये एसटी असेल, बीएसटी असेल, ज्या ज्या शहरांमध्ये बस सेवा आहेत, ह्या बस सेवा देखील आपण मोफत करणार आहोत महिलांसाठी. कुठूनही कुठे जा, तुम्हाला मोफत सेवा महिलांना मिळणार आहे. पंचसूत्री मधली जी चौथी मोठी घोषणा आहे ती हीच आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आपण 25 लाखापर्यंतची कॅशलेस ट्रीटमेंट देणार आहोत, औषधं मोफत करून देणार आहोत. कोविडच्या काळात आपल्याला आठवतं, मग डॉक्टर्स असतील, रेसिडेंट डॉक्टर्स असतील, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, नर्सेस असतील, ह्या सगळ्या लोकांनी मिळून आपली जी सेवा केलेली आहे. त्यावेळीचं तुम्ही आरोग्य सेटअप काय होतं बघा. आरोग्य केंद्र कशी असायची, बेड किती वाढवले, ऑक्सिजनची उपलब्धता किती वाढवली, कुठे कुठे एक्सरे मिळत होता आपल्याला. पण आज ह्या महाराष्ट्रामध्ये कुठच्याही मोठ्या शहरात जा, मुंबई महानगरपालिका असेल की कुठे असेल, 2 वर्षात एकनाथ शिंदेच्या भ्रष्टाचारी सरकारमुळे, राजवटीमुळे एक्सरेला एक ना महाराष्ट्राला पुढे नेत असताना भाजप पुन्हा एकदा येऊन विष पेरण्याचं काम करणार आहे. भाजप तुमच्यामध्ये येऊन हे जी एकता मला इथे दिसते, महाराष्ट्र धर्म मला जो दिसतोय, इथे फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्यामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आज तुम्हाला थेट विचारत आहे, ह्या वादाला, ह्या भांडणाला, ही जी खेळी आहे भाजपची, ह्याला आपण बळी पडणार आहोत का? नाही पडू शकत. कारण हे जर आपण केलं, ते बोललेत ना बटेंगे तो कटेंगे, ते खरे बोललेत. जर आपण बटलो, आपण विखुरले गेलो, तर आपला खिसा कापला जाईल. आपले पैसे नेतात ते उचलून गुजरातला, आपले पैसे नेतात दिल्लीकडे, आणि आपला विकास असतो तो कुठेही होत नाही. मग आपल्याला मिळतात काय? ते रावसाहेब दानवे साहेबांसारखे नेते जे कार्यकर्त्यांनाच लात मारतात. आज विचार करा तुम्ही, हा महाराष्ट्र नेलाय कुठे या भाजपवाल्यांनी? आज विचार करा तुम्ही, हा महाराष्ट्र नेलाय कुठे एकनाथ शिंदेनी? ज्या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या काळात आपण महाविकास आघाडी म्हणून जे सरकार होतं, परराष्ट्रीय गुंतवणूक असेल, इतर राज्यातून गुंतवणूक असेल, आपल्या राज्यामध्ये जी आली 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आली. तरुणांना रोजगार मिळत होता. तरुणांच्या कुठेही माथ्यावर लिहिलं नव्हतं की ते हिंदू आहेत की मुस्लिम आहेत की सीख आहेत की ईसाई आहेत की बुद्धिस्ट आहेत. कुठेही जात लिहिली नव्हती. जर तुम्ही विचाराल की आदित्य ठाकरे तुमचं पहिलं उद्देश काय असेल, जर तुमचं सरकार आहे तर तुमचं पहिलं काम काय असेल, तर मी तुम्हाला सांगेन रोजगार निर्मिती, रोजगार निर्मिती, रोजगार निर्मितीच. आणि पंचसूत्रीमध्ये हेच महत्वाचं आपलं. ह्या 5 सगळ्या आपण ज्या गोष्टी सांगितल्या, जी 5वी गोष्ट आहे जी तुम्हाला खास करून आता मी महत्वाची म्हणून सांगत आणि शेवटची म्हणून सांगत आहे, ती हीच आहे की येत्या काळात जेव्हा आपलं सरकार इथे आणि केंद्रात बनेल, तेव्हा जातनिहाय गणजनना करू. आपण जी आपण सेन्सस असतो तो कास्ट बेस्ड करू. आपल्याला माहिती पाहिजे की कोण किती आहेत, आणि 50% जी आपली लिमिट आहे ती आपल्याला तोडायला लागेल आणि त्याच्याही पुढे जायला लागेल. तरच आपण प्रत्येक समाजाला जे काही आंदोलनाचे, लाठीचार्जचे आदेश दिले होते ह्याच सरकारमधून, एकनाथ शिंदे सरकारमधून, हे देखील कळलं पाहिजे. आपल्याला न्याय हा सगळ्या समाजांना द्यायचा आहे, आपल्याला न्याय ह्या सगळ्या धर्मांना द्यायचा आहे, आपल्याला न्याय आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना द्यायचा आहे, आपल्याला न्याय या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यायचा आहे, आपल्याला न्याय या महाराष्ट्रातल्या महिलांना द्यायचा आहे. आणि जर न्याय मिळवायचा असेल आपल्याला, तर ही जी भाजप भांडणं लावणार आहे त्याला आपण बळी पडता कामा नये. कोणीतरी येऊन
जातीचं काहीतरी बोलून जाईल, आपण विखुरले जाणार आहोत. कोणीतरी येऊन इथे हिंदू